नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या UDCPRच्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, जर का तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असेल तर कमेंट सुद्धा करा. ठीक आहे. आय होप की तुम्हाला यामधनं बरंचसं नॉलेज मिळत आहे किंवा ATP 2024 साठी तुम्ही बऱ्यापैकी प्रिपेअर करत असाल. शॉर्ट ट्रिक्स तुमच्या समोर आणतोय. आत्ताची ट्रिक्स आहे ती UDCPR 6.9 मधली आहे, इंटेरियर आणि एक्सटेरियर चौक. आता इंटेरियर आणि एक्सटेरियर चौक काय आहे तो लक्षात घ्या, किंवा त्या केसमध्ये तो किती साईज असायला पाहिजे, कोणत्या केसमध्ये कशी असेल, किंवा याचे क्रायटेरिया काय असतात हे तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतोय. चौक म्हणजेच काय, जो की ओपन टू द स्काय असतो. बिल्डिंगच्या सभोवताल बिल्डिंगच्या मधात असू शकतो किंवा एका बिल्डिंगच्या मधात एक शेप मध्ये सोडलेला एक बॉक्स असेल, जो की व्हेंटिलेशन साठी किंवा लाईट पर्पज साठी इथे युटिलाइज केला जातो. साधारणतः अशा पद्धतीचा जो चौक आहे हा नंबर ऑफ बिल्डिंगच्या सभोवताल असू शकतो किंवा एका बिल्डिंगच्या मधात सुद्धा टाकल्या जाऊ शकतो. यालाच आपण चौक बोलतो. आता चौकच्या काय कंडिशन्स आहेत, तर यामध्ये दोन पद्धतीचे आपण चौक बघतो. एक तर इंटिरियर, जो की सराउंडेड असेल किंवा एका बिल्डिंगच्या मधात असेल, आणि सेकंड आहे मित्रांनो एक्सटेरियर, जो की एका बाहेरच्या साईडला दिसतोय. आता याच्या साधारणतः साईज UDCPR ने काय तयार करून दिली आहे किंवा काय फॉर्म करून दिले आहेत. UDCPR काय सांगतो मित्रांनो, जर का इंटेरियर चौक तुम्ही टाकत असाल, काय सांगतोय लक्षात घ्या, जर का इंटेरियर चौक जर का टाकत असेल तर साधारणतः याची हाईट 3x3 किंवा त्या बिल्डिंगच्या हाईट बाय 6 एवढी असणं गरजेचं आहे. या दोन पैकी जे मोठे असेल ती तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. म्हणजेच मिनिमम साईज प्रोव्हाइड करताना दोन क्रायटेरिया दिसत आहेत. एक पहिला क्रायटेरिया असा दिसतोय मित्रांनो, की बिल्डिंगची जी साईज आहे ती साधारणतः जी काही हाईट असेल, म्हणजे पहिली कंडिशन अशी दिसते की मिनिमम 3x3 मीटर और एक तर सेकंड केस अशी सांगते की त्या बिल्डिंगची जेवढी हाईट आहे म्हणजे h/6/h/6 या दोन पैकी जी कोणती मोठी येत असेल, जी कोणत्या डायमेन्शन मोठं येत असेल त्या डायमेन्शनला तुम्हाला गो थ्रू करायचं आहे. म्हणजेच एक तर 3x3 घ्या किंवा h/6 घ्या. सिंपल म्हणजेच डिपेंड करतं हाईटवर. सो दॅट एक तर मग 3x3 घ्या किंवा हाईट बाय हाईट घ्या, या दोन पैकी जो कोणता मोठा असेल तो तुम्ही प्रोव्हाइड करू शकता सिंपल फॉर्मॅट मध्ये. हा असतो इंटेरियर चौक. आता एक्सटेरियर चौक काय असतो किंवा त्याची साईज काय असते. एक्सटेरियर चौकची कंडिशन काय असते मित्रांनो, एक तर पहिली कंडिशन आहे, फर्स्ट केस अशी आहे मित्रांनो, अप टू 17 मीटर हाईट बिल्डिंग. जर का बिल्डिंगची हाईट ही 17 मीटर पर्यंत जर का असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला जो चौक प्रोव्हाइड करता येतो किंवा त्याची डायमेन्शन प्रोव्हाइड करता येते ती करता येते मित्रांनो. विड्थ असायला पाहिजे 2.4 मीटर, विड्थ असणं गरजेचं आहे 2.4 मीटर, आणि त्यामध्ये जर का लेंथ प्रोव्हाइड करत असेल तर ही असणं गरजेचं आहे 2 टाइम्स ऑफ विड्थ. जी काही विड्थ असेल त्याच्या 2 पट त्याची लेंथ असणं गरजेचं आहे. म्हणजे रेक्टँग्युलर शेप मध्ये तुम्हाला इथे इंटेरियर चौक प्रोव्हाइड करता येतो. कधी, व्हॅन हाईट ऑफ बिल्डिंग अप टू द 17 मीटर, जर का 17 मीटर पर्यंत हाईट येत असेल तर त्याच कंडिशन मध्ये. पण सेकंड केस अशी सांगते, इफ हाईट मोर दॅन 17 मीटर जर का होत असेल, जर का 17 मीटर पेक्षा हाईट जास्त जात असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला या बिल्डिंगचा चौक h/7 इंटू h/7 या क्रायटेरियावर तुम्हाला ठेवता येतो. हा झाला एक्सटेरियर चौकसाठी. इंटेरियर पहिली कंडिशन आहे 3x3 और हाईट बाय 6, या दोन पैकी जो कोणता मोठा येईल त्या कंडिशन मध्ये स्क्वेअर तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. सेकंड क्रायटेरिया एक्सटेरियर कंडिशन साठी काय आहे, तर 17 मीटर पर्यंतच्या बिल्डिंगला तुम्हाला विड्थ 2.4 देऊ शकता आणि लेंथ
ही विड्थच्या डबल तुम्ही देऊ शकता, म्हणजे रेक्टँग्युलरच येणार, स्क्वेअर येणार नाही. 17 मीटर पर्यंत रेक्टँग्युलर येणार, स्क्वेअर येणार नाही. पण जर का 17 मीटर पेक्षा जास्त बिल्डिंगची हाईट असेल तर त्या केसमध्ये या एक्सटिरियर चौकची हाईट असते h/7/h/7. साधारणतः अशा पद्धतीने तुम्ही हा चौक प्रोव्हाइड करू शकता. क्लिअर? इंटिरियर चौक, एक्सटिरियर चौक सिंपल पद्धतीत लक्षात ठेवा. इन केस ATP 2024 मध्ये जर का अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर इझिली तुम्हाला आन्सर करता यायला पाहिजे. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. थँक्यू सो मच. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.